भाजपाचे आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय असलेला सतीश भोसले उर्फ खोक्याभाई याच्या अडचणीत रोज वाढ होतीये। सध्या तो फरार असून पोलिसांसह वन विभाग देखील त्याचा शोध घेत आहेत। आता पुन्हा एकदा त्याच्यावर तिसरा गुन्हा दाखल झाल्यानं त्याच्या अडचणीत आणखी भर पडलीये। 8 मार्च रोजी पोलीस आणि वन विभागाचे सतीश भोसलेच्या घरी झाडाझडती घेतली होती। या तपासादरम्यान 600 ग्रॅम सुका गांजा जप्त करण्यात आला, ज्याची किंमत काळ्या बाजारात 7,200 रुपये असल्याचं सांगितलं जाते। तसंच वन विभागाच्या गट क्रमांक 51 मधील अतिक्रमित घरातून प्राण्याचे वाळलेले मांस जप्त करण्यात आलेत। यापूर्वी त्याच्यावर 2 गुन्हे दाखल आहेत। वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्याच्या विरोधात NDPS कायद्याच्या कलम 20 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। गेल्या 15 ते 20 दिवसात शिरूर कासार पोलीस ठाण्यात त्याच्यावर तिसरा गुन्हा नोंदवला गेलाय। यामुळे त्याच्या अटकपूर्व जामिनाला मोठा अडथळा येण्याची शक्यता वर्तवली जाते।